गगनबावडा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनी केवळ सत्ता समीकरणे स्पष्ट केली नाहीत, तर मतदारांच्या भावनाही उलगडून दाखवल्या. असं म्हणणं आता वावगं ठरणार नाही. अंकगणित महायुतीच्या बाजूनं झुकलं असलं तरी जनमानसाचा ठाव मात्र वेगळ्याच दिशेनं गेलाय. या संपूर्ण राजकीय पटावर स्थैर्य, संयम आणि संघटन शक्ती या जोरावर माजी आमदार कैलासवासी पी.एन. पाटील यांच्या विचारांच्या शिदोरीवर आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे. यावर प्रसार माध्यमचा हा स्पेशल रिपोर्ट. सन 2019च्या विधानसभेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील आणि कैलासवासी आमदार पी.एन. पाटील यांनी एकत्र येऊन करवीर गगनबावडा या विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. मात्र 2022 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत गेली. सत्तेच्या सावलीसाठी सर्वच पक्षांच्या मोडतोडी झाल्या. नेता एका पक्षात आणि कार्यकर्ता एका पक्षात अशा विचित्र निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत करवीर आणि परिसरातील राजकारण सुरू होते. आमदार पी.एन. पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी 2024 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक पहिल्यांदाच लढवली. मात्र यात त्यांचा अवघ्या 1976 मतांनी पराभव झाला. शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांनी त्यांचा पराभव केला. या निवडणुकीनंतर आमदार सतेज पाटील आणि राहुल पाटील यांच्यात मतभेद सुरू झाले आणि या मतभेदातूनच राहुल पाटील यांनी आमदार पी.एन. पाटील यांच्या काँग्रेस पक्षाशी असणाऱ्या गेल्या कित्येक वर्षाच्या निष्ठेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आणि हा कोल्हापूर काँग्रेससाठी मोठा धक्का मानला गेला. राहुल पाटील यांचा अजित पवार गटातील पक्षप्रवेशाचा समारंभ पाहून काँग्रेसला कोल्हापूर जिल्ह्यात मोठं राजकीय नुकसान सहन करावं लागल असं वाटत होतं. मात्र नुकत्याच लागलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाने हा अंदाज खोटा ठरवल्याचं दिसत आहे. कैलासवासी आमदार पी.एन. पाटील यांच्या निधनानंतर आणि त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पहिलीच जिल्हा परिषदेची निवडणूक होती. या निवडणुकीत कैलासवासी आमदार पी.एन. पाटील यांच्या निधनानंतर राहुल पाटील यांना सहानुभूती मिळेल अशी परिस्थिती असताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी करवीर आणि गगनबावडा या विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही अशी काही मुसंडी मारली की ती नक्कीच राहुल पाटील आणि मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांना विचार करायला लावणारी आहे. अंतर्गत घडामोडी, सत्ताधारी यंत्रणेचा दबाव, स्थानिक पातळीवरील प्रभावी गटांची सरमिसळ या सर्वच घटकांनी निर्माण केलेल्या प्रतिकूल वातावरणात सतेज पाटील यांनी करवीरचा राजकीय किल्ला जिद्दीने टिकवून ठेवला. करवीर तालुक्यात काँग्रेसने 5 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती जागा जिंकत करवीर सारख्या तालुक्यात पी.एन. पाटील साहेबांना मानणारा कार्यकर्ता अजूनही काँग्रेसकडेच आहे हे दाखवून दिले. गगनबावडा तालुक्यात पण सतेज पाटील यांनी विरोधकांना भोपळा पण फोडू दिला नाही. त्यामुळे हा काँग्रेसचा विजय फक्त आकड्यांचा नाही, तर काँग्रेसला ज्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे त्या परिस्थितीत आत्मविश्वास वाढवणार आहे. करवीर हा पी.एन. पाटील यांच्या निष्ठा, लोकसंपर्क आणि काँग्रेसनिष्ठ विचारधारेमुळे दीर्घकाळ बालेकिल्ला राहिला. त्यांनी या तालुक्यात आणि विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष आणि त्याची विचारधारा खोलवर रुजवली आहे. हेच या निवडणुकीतून सिद्ध झाले. सत्ताधारी गटात सहभागी झालेल्या राहुल पाटील यांनाही अपेक्षित वर्चस्व प्रस्थापित करता आलं नाही. करवीर तालुक्यातील 12 जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी फक्त 3 जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत. राजकीय गणिते, सत्तेची साधने आणि संसाधने त्यांच्या बाजूने होती, पण पक्षांतर केल्याने मतदारांचे विचारांतर होईलच असं नाही, हे या तालुक्यातील मतदारांनी अधोरेखित केले. असं म्हणणं आता वावगं ठरणार नाही. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनाही त्यांच्या विधानसभा मतदारसंघात मर्यादित यशावर समाधान मानावं लागले. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या संख्याबळामुळे आता सत्तेची चावी त्यांच्या हातात आली असली तरी करवीरमध्ये काँग्रेसला नामोहरण करणे त्यांना आता सोपं गेल्याचं दिसत नाही. हा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी असणार आहे.
कदाचित 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघाची फेररचना होण्याची शक्यता आहे. जर फेररचना झाली तर हे निकाल कोणत्या पथ्यावर आणि कोणाच्या विरोधात जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण थोडक्यात सध्याचे जिल्हा परिषद निवडणुकीतील पक्षीय बलाबल पाहूया. काँग्रेसने करवीर तालुक्यातील 12 जिल्हा परिषद मतदारसंघापैकी 5 जिल्हा परिषद मतदारसंघात यश संपादन केले, तर 24 पंचायत समिती जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 3 जिल्हा परिषद मतदारसंघात यश मिळवता आलं आहे, तर 7 पंचायत समिती जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने करवीर तालुक्यात 3 जिल्हा परिषद मतदारसंघातून आपले उमेदवार निवडून आणले आहेत, तर 6 पंचायत समिती मतदारसंघात विजय संपादन केलाय. शिवसेना शिंदे गटाला या तालुक्यात आमदार असून सुद्धा जिल्हा परिषदेच्या फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे, तर पंचायत समितीच्या 24 जागांपैकी फक्त 3 जागा जिंकता आल्या आहेत. गगनबावडा तालुक्यातील 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती जागांवर काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. एकूणच करवीर गगनबावडा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल पाहता संख्याबळ जरी महायुतीकडे असलं तरी या मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके आणि कैलासवासी PN पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांची वैयक्तिक कामगिरी ही फार समाधानकारक दिसत नाही. हा निकाल प्रामुख्याने राहुल पाटील यांना विचार करायला लावणार आहे, कारण आमदार PN पाटील यांनी करवीर तालुक्यात उभा केलेला काँग्रेसचा मतदार आमदार सतेज पाटील यांच्या बरोबरच राहिल्याचं दिसत आहे. धन्यवाद.